मला लंडन बघायचंय आणि मला ऑस्ट्रेलियाला जायचंय. मला दुबई ठीक आहे, पण इन जनरलच गोष्ट मी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईन आणि त्यासाठी मला यांना डेट्स द्याव्या लागणार आहेत. पण ते इतक्यात नाही, त्याला वेळ आहे अजून. पण ह्या सगळ्यावर मात करून कुठेतरी माझा निवास माझ्याबरोबर असतो, तुषार. त्यामुळे ही लक्ष्मी कायम सुखी आणि आनंदात असते. आणि आता डाएट पण सुरू केले. हे सगळे ऐकत नाहीत, वेगवेगळ्या गोष्टी खायला घालतात इकडे सेटवर, ज्या मी जरा लपून राहण्यासाठी ना मी व्हॅनिटीच्या बाहेरच पडत नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत स्वाती देवल, म्हणजेच मंगला, राईट? कशा आहात? मी खूप मजेत आहे आणि खूप एन्जॉय करतेय. नवीन वर्ष सुरू होतं, सो त्या रिलेटेड एक रॅपिड फायर आहेत, सुरू करूयात? नक्कीच, मला आवडेल. पण त्याआधी एक असा प्रश्न आहे की 2024 हे वर्ष कसं होतं तुमच्यासाठी? खूप मजा आली, मला खूप मजा आली. कारण एकतर 2-2 प्रोजेक्ट्स चालू होती, ती खूप गाजलीत, लोकांना आवडली. त्यामधली कॅरेक्टर्स मी वेगवेगळी प्ले केलीत आणि एकाच वेळेला आणि मजा म्हणजे ते दोन्ही सेट जे मी आधीच्या 2 सिरियल्स केल्या, दोन्ही समोरासमोरचेच सेट होते. फक्त रोड क्रॉस करून जायचं होतं. त्याच्यामुळे ना मला मजा यायची. इकडे आंबाडा, तिथे एकदम 35 वर्षाची मुलगी आणि तिथे एकदम 2 मुलींची आई, असा मी तो रोल केला होता. त्यामुळे मला माझ्यातच इम्प्लिमेंट वाटायचं की यायला मी किती वेगवेगळी दिसतीये. आणि त्यामुळे मागचं वर्ष त्याच्यासाठीही छान गेलं. मिसळ आम्ही हे केलं होतं, त्याच्यामुळे मिसळीसाठीही खूप छान गेलं. तुषार आणि माझ्या संसारामध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांच्या बरोबरीने आता स्वप्न जी बघायची आहेत पुढची, ती आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे. सो असं फार विचार केले, काही चढउतारही आले, काही टेन्शन्स आली, पण ह्या सगळ्यावर मात करून कुठेतरी माझा निवास माझ्याबरोबर असतो, तुषार. त्यामुळे ही लक्ष्मी कायम सुखी आणि आनंदात असते. खूप छान सांगितलं. पण अजून एक गोष्ट, तुमच्या मुलाचं सुद्धा पदार्पण झालं. येस, ऑफकोर्स. हो, येस. बेसिकली त्याने चला हवा येऊ द्याचं जे लहान मुलांचं पर्व होतं ते केलंच होतं. पण मागच्या वर्षी त्याने सिरियल पण केली आणि त्यामुळे ना त्याला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, त्याला नवीन मित्र मिळाले. आणि आई एक्झॅक्टली सेटवर काय करते जाऊन, म्हणजे अशी बडबडच करते, मज्जाच करते असं नाही, तर काम करते तेव्हा कशा पद्धतीने करते, किती आईचं हेक्टिक स्केड्यूल असतं आणि ती का रात्र होते तिला यायला, आणि ती येताना जाताना कसं डोक्यात ठेवून आपल्यासाठी कष्ट करते, या सगळ्याची त्याला माहिती मिळाली. आणि म्हणून मला उलट असं बरं वाटलं की त्याला त्या सिरियलमध्ये रोल मिळाला होता आणि म्हणून ना त्याला हे सगळं आमचं फील्ड जवळून बघता आलं आणि शिकता आलं. त्याला सागर देशमुखसारखा उत्तम मित्र मिळाला या सिरियलमुळे आणि त्याच्यामुळे त्याचं पण खूप छान बॉन्डिंग झालं सगळ्या कलाकारांबरोबर. तर पहिला प्रश्न असा आहे की न्यू इयरमध्ये एक नवीन सवय लावून घ्यायची असेल तर ती कोणती सवय असेल? न्यू इयरमध्ये ॲक्च्युली आत्ता काही दिवस झाले खूप हेक्टिक चालू आहे, त्याच्यामुळे ना व्यायाम जरा बंद केला आहे मी, तर पुन्हा एकदा सुरू करणार आहे व्यायाम. आणि आता डाएट पण सुरू केले. हे सगळे ऐकत नाहीत, वेगवेगळ्या गोष्टी खायला घालतात इकडे सेटवर, ज्या मी जरा लपून राहण्यासाठी ना मी व्हॅनिटीच्या बाहेरच पडत नाही, की नको जरा आपण आता नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं करूया असं. आणि सध्या तरी त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करते. नेक्स्ट आहे 2024 मध्ये राहून गेलेली एक गोष्ट जी 2025 मध्ये पूर्ण करायची. येस, असं म्हणशील तर ना मिसळीचं आम्ही काढलं होतं आणि लोकांना खूप आवडत होतं, खूप छान चालू होतं. पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये, जो मी असा तर नाही सांगू शकणार, पण त्या प्रॉब्लेममुळे मी थोडे दिवस ते बंद ठेवलं आहे. तर ते मी परत चालू करणार आहे असं म्हणते आहे लवकरच. आणि काही स्वप्न आहेत जी तुषारच्या प्रत्येक स्वप्नासाठी 21 वर्ष झटत आली असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्याच्या बॅकिंगला मी उभी राहिले, तर त्याची सगळी पूर्ण करायची आहेत मला स्वप्न. आणि त्याच्यासाठी आम्ही काही गोष्टी आमच्या काय म्हणतात ते पथ्य अशी ह्याच्यावर ठेवलेली आहेत रडारवर, ती या वर्षात पूर्ण करण्याचा विचार आहे. नेक्स्ट आहे 2025 साठी काही मंत्र आहे का? मंत्र म्हणजे काही ठरवले का की असं ना, लिव्ह अँड लेट लिव्ह किंवा हेल्थ इज वेल्थ, असं काय असतं ना प्रत्येक? नाही, हेल्थ इज वेल्थ तर आहेच आहे. तब्येत तर मला चांगली सांभाळायचीच आहे, कारण ही सगळी जी तारेवरची कसरत असते की घरही सांभाळायचं, बाहेरचंही सांभाळायचं, तिथली स्वाती म्हणून वेगळं राहायचं, इथली आता या वर्षी इकडची मंगल म्हणून वेगळं राहायचं,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरात काही स्वयंपाकाला बाई वगैरे नाही आहे, सगळं मीच करते. त्यामुळे माझी ही जी 2 मुलं आहेत, जी माझ्या घरात मी मागे ठेवून येते, तुषार आणि स्वराध्य, या दोघांसाठी करून येणं हे माझ्यासाठी खूप एक हे असते. त्याच्यासाठी तो माझ्या पाठीशी कायमच असतो. पण मी ते करून येणं, मला पूजा-बिजा झाल्याशिवाय घरातून बाहेर पडायला आवडत नाही. माझं नामस्मरण गाडीमध्ये चालू असतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या मी माझ्या स्वतःच्या रोजच्या सवयीत ठेवलेल्या आहेत, या तर मी करणारच आहे. आणि व्यतिरिक्त आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, म्हणजे जगायचं आहे स्वतःसाठी. म्हणजे काय होतं की लग्न झालं ना की एक 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 तुमच्यावर ना जबाबदाऱ्या पडत गेल्या. माझ्यावर तर खूपच लवकर पडल्या. 22व्या वर्षी लग्न केल्यामुळे खूप लवकर जबाबदाऱ्या आल्या. सो आता असं वाटतं की थोडंसं स्वतःसाठी जगलं पाहिजे. त्याच्यामुळे आता थोडं स्वतःसाठी काहीतरी करणार आहे. म्हणजे मित्र-मैत्रिणी सगळं तर मी दूर बाजूला सोडूनच आले होते. डोंबिवलीतच माझा मैत्रिणींचा ग्रुप, मित्र असं नव्हतेच मला कधी खूप. पण ते सगळं लांब ठेवलं होतं. तुषारचे मित्र तेच माझे, असं सगळं होतं माझं. पण आता थोडंसं स्वतःला वेळ देईन म्हणते. वाचनाला पण वेळ द्यायचा आहे. कारण काय होतं, मी ॲक्च्युली लायब्ररियनचा कोर्स केला आहे. म्हणजे मी बिलीव्ह आहे ॲक्च्युली, प्रत्यक्ष जीवनात माझं शिक्षण आहे. पण काय होतं, पुस्तकं वाचायला मला वेळ मिळालाच नाही कधी. म्हणजे मिळतो पण काय म्हणतात तसं एक एक खोड म्हणा किंवा एक वाईट सवय लागली की इतकं हेक्टिक असतं ना की हातात पुस्तक घेतलं की मला डोळा लागायला लागतो. तर ते मला जरा बंद करायचं आहे. तर ते मी एक करीन असं म्हणते. ओके. नेक्स्ट आहे 2025 साठी काही ड्रीम डेस्टिनेशन आहे का? हो, मला फॉरेनला जायचं आहे. ओके. कुठला देश असं ठरवलं की या देशात जायचं या? मला लंडन बघायचं आहे आणि मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. मला दुबई ठीक आहे, पण इन जनरलच मला बघायचं आहे, ऑस्ट्रेलिया बघायचं आहे आणि स्वित्झर्लंड जायचं आहे, मॉलदीव्स बघायचे. अर्थात एवढं सगळं काही एका वर्षी कंप्लीट नाही. म्हणजे मग मी इथे कमवीन आणि तिथे छमछम करीन असं नाही करणार आहे मी काही. पण मला कर्नाटक खूप आवडतं. आपल्या इंडियातलं मी म्हणते. तर मला कर्नाटकात वरचेवर जायला आवडतं. काय माहिती नाही माझी काय नाळ आहे त्या गोष्टीशी. मला त्यांच्या त्या साड्या, मला त्यांचे ते दागिने, मला त्यांची ती देवळं, हे मला प्रचंड आवडतं. म्हणजे कोस्टल कर्नाटक आता जवळजवळ 1-2दा आम्ही केलं. पण मला अजूनही तिथे जायची आवड आहे. तेही कदाचित करू. मला काश्मीर तुषारच्या बरोबर करायचं आहे. तेही मी करीन कदाचित. आणि लेह लडाख मी केलं होतं. पण आता एक नवीन मगाशी तू जो प्रश्न विचारला त्याच्याशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक नवीन गोष्ट मी आणि तुषार करणार आहोत, जी या सगळ्याशी रिलेटेड आहे. म्हणजे सिरियलशी नाही. आमचं फिरण्याचं डेस्टिनेशन, आमच्या कामाचा एक भाग, या सगळ्याचा मिलाप करून एक नवीन गोष्ट मी करणार आहे. ती गोष्ट मी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईन आणि त्यासाठी मला यांना डेट्स द्याव्या लागणार आहे. पण ते इतक्यात नाही, त्याला वेळ आहे अजून. पण खूप वेळ आहे, म्हणजे खूपच वेळ आहे. पण ते मी ठरवलंय आणि ते मी करणार यावर्षी. ओके. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि ते जेव्हा कळेल ना, उडणारच सगळे. कारण मी काहीतरी वेगळं आणि खूपच वेगळं करणार आहे आणि ज्याच्याने मला खूप आत्मिक आनंद मिळणार आहे. आणि हे जेव्हा ऐकाल ना तुम्ही सुद्धा, तुम्हालाही कळेल की ही काहीतरी वेगळं करून आली. म्हणजे ह्याच्यात स्वतःसाठी जगणं आलं, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं आलं आणि कोणासाठी तरी काहीतरी करणं आलं. आणि मला कोणासाठी तरी काहीतरी करायचं आहे आणि ते कोण आहेत हे जेव्हा मी सांगेन ना, खूप मजा येईल तुम्हाला. आय गेस उत्सुकता वाढते की आता काय नक्की असणार आहे. पण नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की 2024 मध्ये केलेली एक गोष्ट जी 2025 मध्ये रिपीट नाही करायची. त्याच झालेल्या काही चुका असतील, काही कोणाला दुखवलं असेल, काही तर मी माफी मागते. अनावधानाने झालेलं असू शकतं. पण शक्यतो मी कधी कोणाला उलट उत्तर देत नाही. म्हणजे जशी मंगल वागते किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधनं मी जशी वागते तसं मी कधी कोणाला शक्यतो दुखवत नाही. पण काय होतं की चढ उतार इतके आयुष्यात आले ना आमच्या दोघांच्या, की टेन्शन्स आणि या सगळ्यामुळे ना कधीतरी पटकन ट्रिगर व्हायला होतं. की एखादी व्यक्ती इतका वाईट अनुभव मी घेतलेला आहे ना माणसांचा, की माझा पटकन कोणावर विश्वास बसत नाही. तर मी म्हणजे काही चांगली माणसं पण असतात आणि त्यांच्यावर मी विश्वास ठेवत नाही. तर त्यांना पण मला सॉरी म्हणायचं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कधी त्यांना त्यामुळे माझ्याकडनं दुखवलं गेलेलं असू शकतं. पण मी शक्यतो हा प्रयत्न करण्याचा टाळते की मी कोणाला दुखवणार नाही. आणि जर मला एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट नाही आवडली तर मी त्याच्यावर बोलणंच बंद करते. मी म्यूट होते. त्यामुळे
त्यामुळेही कोणी दुखवलं गेलं असेल तर सॉरी. त्यामुळे ते मी सगळं या वर्षात सांभाळेन. अगदीच थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि नवीन वर्षाचा तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय का? प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की नवीन मालिका आलेली आहे आमची आता लक्ष्मी निवास आणि ही जी सिरियल आहे आमची ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बघण्यासारखी सिरियल आहे आणि ही सिरियलचं टायमिंगच 8 वाजता आहे. त्यामुळे तुम्हाला 2025मध्ये नवीन काहीतरी जर धोरण आखायचं असेल तर तुम्ही डाएटचं धोरण या दृष्टीने आखू शकता. कारण 8ची सिरियल असल्यामुळे 8 ते 9मध्ये जे खायचं ते खाऊन घ्या. 9 नंतर काही खायचं नाही असंही करता येईल तुम्हाला. असं एक चांगलं मी सजेशन देते तुम्हाला. कारण 8 ते 9मध्ये तुम्हाला हलायचंच नाही आहे टी व्हीच्या समोरून. 1 तासाची सिरियल आहे आमची आणि त्यामुळे ना ट्विस्ट अँड टर्न्स तर पुष्कळ आहेत आणि सोमवार ते रविवार ही सिरियल आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही घट्ट धरून राहणार आहोत. पूर्ण 2-3 वर्ष तरी पुढे काय आम्ही तुम्हाला सोडत नाही आणि तुम्ही आम्हाला सोडू नका आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. आणि आमची सिरियल रोज रात्री 8 वाजता आपल्या झी मराठीवर लागते तर ती बघायला विसरू नका. आणि आमचे हे जे व्लॉग्स येतात, आमच्या ह्या ज्या इंटरव्ह्यूज येतात, ह्यावर तुम्हीही भरभरून आमचं कौतुक करा. तुम्हाला काही जर आवडलं नाही तर सांगा. पण प्लीज 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 तुम्हाला आमचं काम कसं वाटतंय याबद्दलही आम्हाला सांगा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.